दिनांक 15 जुलैच्या मध्यरात्री गाडेगाव येथील रेल्वे गेट वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. मात्र या ठिकाणी सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला तब्बल 3 ते 4 वर्षे उलटूनही अद्याप पूर्णत्व आलेले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन, बांधकाम विभाग नांदेड, रेल्वे विभाग नांदेड आणि संबंधित ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे हे काम रखडले आहे. तसेच काम मनमानी पद्धतीने सुरू असून कोणतेही ठोस नियोजन दिसत नसल्याचीही तक्रार नागरिकांनी केली आहे. गेट बंद झाल्यानंतर पर्यायी मार्ग आणि वाहतुकीच्या सुविधांचाही अभाव असल्याने नागरिकांना मोठा फटका बसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी संबंधित विभागाने काम कधी पूर्ण होणार याबाबत स्पष्ट भूमिका घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.